हे बघा बांधकाम चालू आहे. ह्याचं थोडं अर्धच काम झालंय. बांधकाम तर एक नंबर जबरदस्त केलंय. एवढ्या वरती मी तर विचारात पडलंय कसं बांधकाम केलं. इंग्रज लोक घोड्यांना पाणी पाजायला यायचे त्यावेळेस त्या काळी. म्हणजे तिकडे रस्ता हो, तिथून तो रस्ता जो खालच्या मंदिरातून जो येतो रस्ता, तो रस्ता इथे येतो. रस्ता मोठा चौडा आहे, तिथे मस्त रस्ता आहे. आत्ताच आमचे 4-5 भाविक तिकडे जाऊन आले, त्यांनी निरीक्षण केलं आहे. दोघांच्या मध्ये खिंड आहे, ती खिंड पार करून यावं लागते. अच्छा, हे बघा मित्रांनो खाली पण एक मंदिर आहे. ते कोणत्या देवी? अन्नपूर्णा देवीचं ते ईश्वर घोडा म्हणून त्याने तो बांधलेला आहे. हे बघा मित्रांनो खाली मंदिर आहे. आणि या पायवाट्याने गेलात की हनुमानाचं मंदिर आणि अंबिका मातेचं मंदिर लागतं. पायवाट आहे सर इथून. ही पायवाट आहे सर्व त्या मंदिरापासून ते सर्व इथून असं जाण्याचा तो मार्ग. त्याच्यासाठी फार घाई करतात. हे पाणी भरपूर खाल्लेलं आहे त्याने. अच्छा, कच्चं हे काय बोलतात, जळून जातं ना, ते सिमेंट जळतो ना. आता आम्ही चाललोय या मंदिराचा कळस कसा बनवलाय तसा. तर जाऊया आणि बघूया. हे बघा समोर नारायण बाबा जावरे आहेत ना, ते इथे वास्तव्यात असायचे. विश्रांतीगृह आहे त्यांचं आहे आणि त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे. पॅसेज आहे. या पॅसेजमध्ये दर पौर्णिमेला विनामूल्य भंडारा दिला जातो. भंडारा देणारे जे असतात भाविक, ते स्वखुशीने त्यांच्या ऐपतीप्रमाणे काहीतरी आपल्याला एक महाप्रसाद म्हणून ते भोजन म्हणा, पुरी भाजी काय असेल. चैत्र पौर्णिमेला एक होम असतो आणि अष्टमीच्या दिवशी एक होम असतो. असे 2 होम इथे होतात आणि त्यावेळेला सर्वांना मुबलक मोफत म्हणजे विनामूल्य असं होमात जी सामग्री असते ती टाकण्याची ती दिली जाते. ती पण विनामूल्य दिली जाते. मित्रांनो आता आपली जायची वेळ झाली. आता जाऊ आपण घरी खाली जाऊ. माकड भांडायला लागले आणि मला पण ते भीती वाटायला लागली. तर मित्रांनो बराच वेळ झालाय आणि इथे आता कदाचित कोण पण दिसणार नाही आता तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त. तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी चाललोय खाली. आता काय आपली पायवाट थोडीच अर्ध्या तासाची आहे आणि संध्याकाळ झाली. आता कोण पण इथे आपले बजरंगबली भक्त आणि मुख्य प्राण्या व्यतिरिक्त कोण दिसणार पण नाही. हे बघा आपले काय फ्रेंड्स, पण माझ्याकडे काही खायला नाही मिळत, त्याच्यामुळे माफ करा. होय चलो. आणि हे बघा दुकान पण बंद झालेले आहे. आधी मी आलेल तेव्हा चालू होतं, आता बंद झाले. आता सगळे आपले आपापल्या घरी गेलेत. आता मी पण आपल्या घरी जातो. गडावर येऊन मित्रांनो खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि सर्वात महत्त्वाचे तर म्हणजे आईचं दर्शन भेटलं, आईचं दर्शन घ्यायला भेटलं. हे बघा पायी चाललंय मी. काय चप्पल नाही पायात, काय नाही. आपले बूट वगैरे ते खाली ठेवून आले. हो, जाताना खूप बरं वाटते, कारण आपल्या सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद घेतलाय आपण, दर्शन घेतले. आता त्याला कॅमेरा पण साथ देत नाही, इकडे ते वाकडा तिकडे हलतंय, गरम झालंय. त्याच्यामुळे काय मला थोडंसं थोडक्यात दाखवायला लागेल तुम्हाला. तुला तर आता काय पायऱ्या उतरतो. भाई खूप थकलो यार, कधी येईल आपली वाट. पायऱ्या उतरून दम निघालाय माझा पूर्ण. चेहरा पण कसा सुकून गेलाय. काय हरकत नाही, एकटा आहे इकडे, कोण बघतोय काय करतो काय नाही, थकला की नाही. उठत पडत गेला तरी काय कोणाला कळणार आहे, बरोबर.
काय झाले घरी जायचे, कारण की संध्याकाळ झाली आणि सूर्य पण मावळत आहे हळूहळू. आणि आई वाट बघत असेल, कारण सकाळपासून तर आता संध्याकाळ झाली तोपर्यंत मी इथंच आहे, वरतीच आहे. अजून तर खूप लांबचा प्रवास आहे. आणि यार खूप भूक तर जाम लागली. भूक एवढी लागली काय सांगू नको. गेल्याबरोबरच बॅग फेकली की आईच्या हातचे जेवण, नंतर बाकीचे काम. चला थोडा आराम झाला, आता पुढे जाऊ. तर मित्रांनो आलेला आहे आपण आता शेवटच्या इथून. पायऱ्या आपले सगळे संपणार आहे. सगळे पायऱ्या उतरला. हे बघा किती उंच गेलेलं, किती लांब, किती पायऱ्या उतरला. पाय पण कापायला लागलेत माझे, पाय पण कापायला लागलेत. आणि एकटाच आहे, एवढ्या संध्याकाळ झाले एकटाच आहे. इकडे कोण नाही मिळत. तिकडे एक बाईक दिसते पण माहिती नाही कुठे गेले ते दादा. ते भेटले असते तर मला सोडलं असतं. चला तर आता आपले मी जे बूट वगैरे ठेवलेले ते घेतो आणि निघू आपल्या गावाकडे. तर आईच्या आशीर्वादाने आपण सुखरूप खाली उतरलोत. आता आपण त्यांना प्रणाम करू आणि जाऊया आपल्या घरी. धन्यवाद आई. आता मित्रांनो हा आपला आहे कच्चा रस्ता. इथून चालत जावं लागेल आपल्याला 1-2 किलोमीटर, कदाचित 3 किलोमीटर पण असेल. तर आता सगळं काय आपलं झालेलं आहे. आता फक्त आतुरते आहे ती घरी जायची. सगळीकडे बघायला गेलं तर सगळीकडे झाडं झुडपं, झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं, आणि त्यात मी एकटा. हा बघा पाठी रस्ता आपला कच्चा रस्ता संपलाय. आता कॉन्क्रीटचा रस्ता लागलाय. हा बा सिमेंटचा रस्ता. आता हा शेवटचा टप्पा आहे. नंतर आपण डायरेक्ट रांचेत पोस्टवर, म्हणजेच आपलं मेन रस्त्यावर पोहोचणार आहे. हो पुढे भेटू. चालून पायाची तर एक वाट लागली. आज एवढी एक नंबर झोप लागणार आहे. शेवटचा टप्पा आलेला आहे. आपण आता जो आपला प्रवास होता तो संपलेला आहे. कारण तो प्रवास एकदम म्हणजे चांगला तर होता, पण पायांची वाट लागली. तिथपासून आपला आता सरळ रस्ता चालू होणार आहे. चला तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. आता गड वगैरे आपला झाला आहे, गडावर चढून झाले, देवी देवतांचा आशीर्वाद घेतला आहे. आता इथपर्यंत आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊपर्यंत बोलून घेऊ. माझा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्की सहकार्य करा. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि आता 10-15 सेकंदाच्या तर आजच्या दिवसासाठी एवढंच. पूर्ण दिवस फिरून थकलाय आता मी. आता जायची वेळ आलेली आहे. परत भेटूया कोणत्या तरी दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.